महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलंय आणि यावेळी कारण ठरले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या रुपाली ठोंबरे। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्ये प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका केल्यानंतर ठोंबरे यांची पक्षाकडून हकालपट्टी करण्यात आली। पण या हकालपट्टीनंतर रुपाली ठोंबरे शांत बसल्या नाहीत। उलट आता त्यांना 3 पक्षांकडून ऑफर आल्याचं समजतंय। शिंदे गटाची ऑफर, उद्धव ठाकरे गटाची ऑफर आणि अगदी भाजपकडूनही विचारणा सुरू आहे असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय। मात्र स्वतः रुपाली ठोंबरे म्हणतात, अजून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, लवकरच अजित पवार यांची भेट घेऊन पुढचा निर्णय घेणार आहे। तर आता मोठा प्रश्न असा, रुपाली ठोंबरे यांचा पुढचा राजकीय पत्ता कोणता असणार? शिंदे गट, ठाकरे गट की अजितदादांचीच राष्ट्रवादी? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि इंडिया लीडर या पेजला फॉलो करायला विसरू नका।